अच्छा अच्छा शूट कर लो. ओके ओके. प्लास्टिक फ्री झोन असल्यामुळे फॉरेस्टवाल्याने चेक केलं प्रॉपर आणि पाहिलं की गाडीत प्लास्टिक आहे का. बॉटल वगैरे होती ना, त्याने काढून घेतली. हे बघा लिहिलं इथे. हां मस्त जांभळं घेतली तुतनने इकडे जंगलातली. आप क्या बोलते इसको? जांबू बोलते. जांभूही बोलते. ब्रिजवर थांबलोय कृष्णा नदीच्या आणि काय परिसर आहे बघा. यार मस्त डॅमचे मासे रेडी आहेत फ्रायला आणि ते बघा चपात्या मस्त करून देतात. लमाणी किंवा लभाणी ज्यांना म्हटलं जातं. गोदावरीच्या खोऱ्यात आढळणारे आणखीन एक कम्युनिटी म्हणजे कोंडा रेड्डी. वाव. एक आलू सब्जी आहे, एक बैगन सब्जी आहे आणि एक सांबार आहे. मल्लिकार्जुन स्वामीचं दर्शन झालं आहे आमचं. शीघ्रदर्शन ऑनलाईन आधीच बुक केलं होतं. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. मित्रांनो, हैदराबाद एक्सप्लोर करतो आहे आणि आपण मुक्काम केला आहे तेलंगणा टुरिझमच्याच रिसॉर्टमध्ये तारामती बारादरीला. लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की आपण हैदराबाद एक्सप्लोर केलं. अजूनही करायचं बाकी आहे. पण आज सोमवार आहे, शिवशंकराचा वार आहे आणि आम्ही चाललो आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीशैलमला. मल्लिकार्जुनला निघालो आहे. रेडी आहेत सगळे. बॅग्स लोड करून झाल्या आहेत. ही बघा गाडी आपली इथे पार्क आहे आणि नेहमीप्रमाणे रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट करायला चाललो आहे. हरिथा रेस्टॉरंट. कालही आम्ही इथेच ब्रेकफास्ट केलेला, चांगलं होतं. मॉम्पा बसलेत ऑलरेडी. मम्मी ऑर्डर दिली सेम. त्यांची ऑर्डर आली पण. नाश्ता अर्थातच मेदूवडा. ब्रेकफास्ट करून झाला आहे आणि आता वेळ आली आहे हे रिसॉर्ट सोडायची. खूप छान स्टे होता इथे आणि अगदी हिस्टॉरिकल मॉन्युमेंटच्या बाजूलाच. राहण्याचा एक वेगळा फील आला. इथून श्रीशैलम आहे 223 किलोमीटर. चला. गणपती बाप्पा मोरया. बम बम. बोले. हैदराबादचं एक चांगलं आहे की तुम्हाला ट्रॅफिक अवॉइड करता येते आउटर रिंग रोडमुळे. श्रीशैलमचा बोर्ड पण तुम्हाला दिसतोय. राहिलं आहे 213 किलोमीटर आणि अगदी 120च्या स्पीडने तुम्ही चालवू शकता यार आउटर रिंग रोडला. कडथल टोल प्लाझा आला आहे आणि श्रीशैलम राहिलं आहे 163 किलोमीटर. श्रीशैलमचा लेफ्ट आला आपला. आता आपण चाललोय नॅशनल हायवे 765. श्रीशैलम राहिलं आहे 133 किलोमीटर. आता नॅशनल हायवे 765 वरून आपण मूव्ह होतोय नॅशनल हायवे 167ला. म्हणजे आणखीन एक लेफ्ट आलाय. पण रोड्स सुपर्ब आहेत आतापर्यंत तरी. आता पुढे माहीत नाही. लेट्स चेक NH 167 कसं आहे. वाव. आणि काय डॅम आहे ओव्हरफ्लो झालेला रोडवरच. सुपर्ब. थांबू इथे पुढे जाऊया. कुठेतरी पार्किंगला जागा बघूया आणि थांबूया. यार मस्त डॅमचे मासे रेडी आहेत फ्रायला आणि ते बघा चपात्या मस्त करून देतात. कौन सा फिश है? क्या नाम है इसका? ये मच्छी का नाम? आने के बाद लेंगा. खाण्यापिण्याची चंगळ आहे इकडे आणि डायरेक्ट वर रस्ता जातोय. पहिलं लेकवर जाऊया आणि मग या डॅमच्या पाण्याचा आस्वाद घेऊया. हा छोटासा ट्रेक आहे यार. पाणी आहे ना ते इकडे उडतंय अंगावर पूर्ण. क्या बात. वाव. बात है यार. एंड लुक. हा दिंडी डॅम आहे आणि हे दिंडीच आहे इथे जवळ स्पॉट. पण एक नंबर स्पॉट आहे. सुपर फुल ऑन.
दिवसानंतर मित्रांनो समोर डोंगर रांगा दिसायला लागल्या आहेत. तेलंगणा आंध्र प्रदेश बॉर्डर म्हणता येईल. चला लवकरच सह्याद्रीची आठवण येणार आहे असा घाट आहे. तेलंगणामध्ये आल्यापासून स्टेट रोड होते, पण आत्ता माझ्या मागे तुम्हाला या डोंगर रांगा दिसत आहेत. त्या आहेत नल्ला मल्ला डोंगर रांगा. म्हणजे आता लवकरच घाट सुरू होणार आहे आणि याच डोंगर रांगांमध्ये वसलं आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं श्रीशैलम. सुंदर शेती आहे पायथ्याशी आणि संपूर्ण डोंगर रांगा आहे. आता याच घाटांमधून आपला प्रवास असणार आहे जवळपास 80 किलोमीटर. 80 किलोमीटरच्या प्रवासाला आपल्याला 2 तास दाखवत आहेत. गाडी लावली इथे, थोडासा ब्रेक घेतला आहे, थोडंसं खाल्लं आहे, वॉशरूम ब्रेक पण झाला आहे, कारण आता घाटामध्ये आपल्याला थांबता येणार नाही आहे बिलकुल. चलो चला घाट रस्ता आरंभ. टायगर रिझर्व सुद्धा आहे इथे आणि त्यामुळेच हा घाट रस्ता रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत बंद असतो. जेव्हा तुम्ही याल तेव्हा प्लॅन अकॉर्डिंगली, कारण वन डे रिटर्न जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला ह्या वेळा पाळूनच यावं लागेल. आता आम्ही स्टे केला आहे बुक, आंध्र प्रदेश टुरिझमचंच आम्ही बुक केलं इथे सुद्धा. नहीं रुकना, अच्छा अच्छा शूट कर लो. ओके ओके. ओके ओके. प्लास्टिक फ्री झोन असल्यामुळे फॉरेस्टवाल्यांनी चेक केलं प्रॉपर आणि पाहिलं की गाडीत प्लास्टिक आहे का. बॉटल वगैरे होती ना, त्याने काढून घेतली. हे बघा लिहिलं इथे अमराबाद टायगर. आणि त्यांनी आम्हाला स्ट्रिक्टली सांगितले बघा माकडे आहेत की बिलकुल थांबू नका वाटेत कुठेच, कारण वन्य प्राणी असू शकतात. जे काही शूट करायचं आहे ते गाडीतून करा. सो एक्झॅक्टली अमराबाद टायगर रिझर्व. आणि इथे मला वाटतं आपल्याला टोल पण आहे. आय थिंक फॉरेस्ट असेल टोल 50 रुपीज. सो वेलकम टू अमराबाद टायगर रिझर्व. म्हणजे आपण एका अभयारण्यातूनच चाललोय आणि माकड महाशा काय करतात. माकडच माकड आहेत या रस्त्यावर. हा डेन्स फॉरेस्ट आहे बघा, दोन्ही बाजूला गर्द झाडी आणि हा सुंदर रस्ता. फक्त प्रॉब्लेम एकच आहे, अभयारण्य असल्यामुळे वनविभागाने प्रत्येक किलोमीटरवर स्पीड ब्रेकर बसवले. हा मस्त जांभळं घेतली तुतनने इकडे जंगलातली. आप क्या बोलते इसको? जाम्बू बोलते हैं. जाम्बू ही बोलते हैं. अच्छा, ये चल रहे नहीं, हम ये 10 बिल चल रहे नहीं, चिकन चल रहे नहीं. कर्नाटक जैसे यहाँ भी नहीं चलता है. इधर चल रहे नहीं, कॉइन नहीं चलता. इधर नहीं 10 चलता का. है, इधर नहीं चलता है. ओके. सेम आहे इकडे. कर्नाटक हैदराबाद सेम पॅटर्न. श्रीशैलम डॅमचं पाणी बघितलंय तुम्ही, फ्लो बघितलाय, अक्षरशः पावसासारखं वाटतंय. थांबा इथे साईडला लावून बघूया आपण. काय आहे हे अप्रतिम. पूर्ण भिजायला होते. डॅमच्या पाण्यामुळे ना इंद्रधनुष्य तयार झालंय बघा. दिसेल की नाही यात सांगता येणार नाही. अमेझिंग, वाव, सुपर. आज 2 डॅम पाहायला मिळाले, एक तर दिंडी आणि दुसरा श्रीशैलम. अद्भुत. ब्रिजवर थांबलोय कृष्णा नदीच्या आणि काय परिसर आहे बघा. सुपर लुक, ब्युटी. आणि समोर डॅमचं पाणी यार एक नंबर. वाव. आणि लकीली आज ऊन आहे, नाही तर पाऊस होता इथे. क्या बात है. वेलकम टू आंध्र प्रदेश. आपण आंध्र प्रदेशमध्ये आलो आहे कारण नदीमध्येच बॉर्डर आहे आंध्र आणि तेलंगणाची. चेकपोस्ट आहे आय थिंक आणि टोल पण आहे. वेलकम टू श्रीशैलम. एंट्री गेट दिसतो आपल्याला. 5 किलोमीटर्स नाव.
मल्लिकार्जुन स्वामीचं दर्शन झालं आहे आमचं. शीघ्रदर्शन ऑनलाईन आधीच बुक केलं होतं, त्यामुळे अजिबात लाईन मिळाली नाही आम्हाला. ऑनलाईन बुकिंगचं लिंक मी टाकून ठेवेन खाली. तर त्या गडबडीत काय झालं, तुम्हाला हॉटेल वगैरे सगळं दाखवायचं राहिलं आणि तिथे मंदिरात काही दाखवू शकत नाही, कारण मोबाईल वगैरे काहीच अलाव नाही आहे केलेलं. त्यामुळे मंदिरं बाहेरून बघतो उद्या दाखवता आलं तर. तर मंदिराच्या जवळच ट्रॅव्हल म्युझियम आहे, चेंचूलक्ष्मी ट्रॅव्हल म्युझियम. तिथे आपण आता आलो आहे. तिकीट काउंटर आहे, तिकीट्स घेतली आहेत. एक 20 रुपये तिकीट आहे. चला, हे म्युझियम मात्र 8 वाजेपर्यंत असतं. केवढी मोठी पिंडी आहे बघावर. हो, सगळ्या ट्रायबल ज्या कम्युनिटी आहेत ना इकडच्या, त्यांची पूर्ण माहिती दिली. जी बोंडू कॉलनी आहे, बोंडू कम्युनिटी आहे बघा, बोंडू वुमन. तारफासारखं वाद्य पण आतमध्ये आहे. हे माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे, कारण आपण वारली कम्युनिटीमध्ये वगैरे बघतो. वाव, एकदम नॅचरल वाटते ना. पोळ्यामधून मध काढणारे हात, कुत्रा आणि झोपलेले. आणि ते चेंचू हट पाहायला मिळतं. आणि ही आहे कोलम वस्ती, कोलम आदिवासींचं घर. कृष्णा नदीच्या पट्ट्यामध्ये राहणारे देवा चेंचू जी ट्रायबल कम्युनिटी आहे, त्यांचं घर, त्यांचं वाद्य. आणि ही आहे गोंड. अर्थातच गोंड आपल्याकडे महाराष्ट्रातसुद्धा आहे. महाराष्ट्र, आंध्र आणि कर्नाटक अशा तिन्ही एरियामध्ये पाहतात. हे गोंडी हाऊस बघायला मिळते बघा आपल्याला. हे विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात आहे वस्ती, सुंदर वाटतं. आणि आंध्र प्रदेशातील एक सगळ्यात मोठी ट्रायबल कम्युनिटी म्हणजे यांगी. त्यांचं कल्चर सुंदरीत्या दाखवलं. आंध्रमधली आणखीन एक ट्रायबल कम्युनिटी सावरा. आणि वारली पेंटिंगसारखी पेंटिंग्स पण येतात. आणि ही आहे येरकुला कम्युनिटी. त्यांचे पोशाख, वाद्य आणि घर सुंदर वाटतं. महाराष्ट्रातील आपण कैकाडी ज्यांना म्हणतो, हे त्याचमध्ये येतात. गोदावरीच्या खोऱ्यात आढळणारी आणखीन एक कम्युनिटी म्हणजे कोंडा रेड्डी. आणखीन एक कम्युनिटी म्हणजे लंबाडा. यामध्ये राठोड, विधिथ, चौहान, परमार. आपण यांचे तांडे बघतो बघा, लमाणी किंवा लभाणी ज्यांना म्हटलं जातं हे तेच असावे. किती सुंदर दाखवले बघा त्यांचा पोशाख. वारांगलमधील आणि गोदावरीच्या खोऱ्यातील आणखीन एक कम्युनिटी म्हणजे कोया. आपल्या तारपासारखं वाद्य आहे बघा त्यांच्याकडे. आणि ही जी शिंग असलेले जे पेटी आहेत ना, सुंदर वाटतात. आणि हे दिसतंय ना, हे कदाचित ब्लॅक मॅजिकसाठीचे टूल्स आहेत त्यांची दैवत वगैरे. ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला साईड बाय साईड वाचायला मिळते. खूप छान एक्सपिरियन्स आहे. मला वाटतं थोडंसं दुर्लक्षित आहे, पण प्रत्येकाने श्रीशैलमला आल्यानंतर हे ट्रायबल म्युझियम पाहायलाच हवं. इतकं सुंदर, अगदी जवळ आहे, वॉकेबल डिस्टन्स आहे. जेवायला आलो आहे आम्ही हॉटेल इलपुरममध्ये. आम्ही मिल घेतलं आहे. 130 थाळी आहे. त्याच्यामध्ये एक आलू सब्जी आहे, एक बैगन सब्जी आहे आणि एक सांबार आहे. आणि ही चटणी पण आली. दही बी राहतं ना. अच्छा, पापड घेतो. गुड. चपाती थाळीमध्ये येत नाही, ती मला वेगळी मागावी लागते. त्याची प्राईस 40 रुपीज आहे. इलपुरम हॉटेल डेफिनेटली आम्ही सजेस्ट करणार नाही, कारण एवढं सॉल्टी होतं ना. माय गॉड, सगळे पदार्थ. फक्त पापड पण त्यांनी नरम दिला आम्हाला. फक्त चटणी, सांबार, राईस बरा होता. आणि आंध्र प्रदेश टुरिझमच्या श्रीशैलम रिसॉर्टवर आपण आलो आहे. रूम असा आहे. खूप चांगली प्रॉपर्टी मिळाली आम्हाला.
ॲक्च्युली 3000 कॉस्ट आहे, पण आम्हाला 50% ऑफ मिळाली. मे बी आज मंडे आहे, ऑड डे त्याच्यामुळे असेल. सिटिंग आहे, छान बेड आहे, मेन म्हणजे स्वच्छता आहे, केटल दिली आहे, हां लाईट्स पण आहेत, टॉयलेट बाथरूम बऱ्यापैकी स्पेशियस आहे. 2 रूम आम्ही घेतले शेजारी. आतापर्यंत आम्ही शेअरिंगमध्ये राहिलो आहे, पप्पा मम्मी आणि सगळे सूट रूम वगैरे मोठे होते, पण यावेळेला आम्हाला 2 बाजूबाजूला रूम मिळाले. मम्मा येऊ? अरे ये बॅग ती बॅग हे अच्छा ती माझी बॅग आहे. बॅग एक्सचेंज झाली. मम्मा बसली रिलॅक्समध्ये. हा पप्पा मम्मींचा रूम आहे, टी व्ही वगैरे आहे, पण काही कामाचं नाही. गुड. हे आहे AP टुरिझमचं आपलं हॉटेल. सध्या रिकन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे त्यांचं. आणि ही आपली गाडी पार्क आहे. मंदिर एकदम जवळ आहे, अगदी वॉकेबल आहे मंदिर. चला आपण पण जेवल्यानंतर थोडासा फेरफटका मारून येऊया, बघूया मार्केटमध्ये काय वेगळं बघायला मिळतं. फुल शॉपिंग पॅराडाईज. मित्रांनो, श्रीशैलमचा हा व्लॉग आपण इथेच थांबवतो.